बाल गणेश मंदिर नाहीतर शास्त्राचा वाद आहे. शंकराच्याही लग्नातच होता. पार्वतीचं शंकराचं लग्न झाला तेथी सुपारीचा गण फुलला. श्रीरामजी शाहीर म्हणे मैं वो गण को नहीं भजता, पार्वती ने मैलों का बनाया, जड़ी बूटी का बनाया, मैं वो गण को नहीं भजता, मैं वो गण को भजता हूँ की जिसने सृष्टी की रचना की. म्हणून हिराजी महाराज नाही लिहिलं. सोहम गणेश कैवल्यवासी दास हिराजी शरणतयासी लिहून ठेवलं भजनामध्ये. तर कोणाचं ठरवणार. म्हणून पण आपल्या सायंटिस्ट जमान्याच्या मानानं आपल्या मोबाईलमध्ये आहे, कुठल्या ठिकाणी आहे बाल गणेश मूर्ती. हे पहिलं मंदिर कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या राऊंड चौक. जाऊरचा बाल गणेश म्हणतात, प्रख्यात आहे. जाऊराचा बाल गणेश मंडळ ठिकाण रंकाळा टावर चौक कोल्हापूर इथे स्थापना झाली. अगोदर त्या काळात असे बसायचे लोक, पण समित्या गिमित्या काय होते नाही. होते समित्या मानलेले नेमलेले मायजन पाटील असे होते समिती. त्यास तिथे म्हणलं फलाण्या माणसाला करून दिला. त्याचं नाव होतं तिथं रामजी शेवाळ. तिथं नेमला एक बुद्धिवान होता तो, म्हणून त्याला भाया हुशार मुलगा आहे याला म्हणायचं. नाही तर काही नव्हतं, नेमधारी असे मानत होते. मायजन पाटील असेच होतं पहिले अगोदर. आता म्हणता आपण मीटिंग करतो, याला नेमतो, पण त्याची मीटिंग करतात 3 वर्षाच्या 3 वर्षा, 5 वर्षा 5 वर्षा हे फेरबदल होत राहते. पण त्यावेळेस तसं काही नव्हतं. तर या कोल्हापूरमध्ये रंकाळा चौक टावर चौक, रंकाळा टावर चौक कोल्हापूर इथे पहिल्यांदा बाल गणेश उत्सव तिथं नेमला गेला आहे. आणि तिथं मंदिराची स्थापना बनलेली आहे. अजून बी काम चालूच आहे, अजून बी चालूच आहे. शाहीर साहेबजी मोबाईलमध्ये लिहिलं आहे ते सांगितलं बापा, मा बापांना नाही लिहून ठेवलं. आता मीच नाही गेलो तर का सांगू आता, पण लिहिलंय मोबाईलमध्ये, तेवढं वाचलं तेवढं सांगतो तुम्हाला. पण या रीतिरिवाजा प्रमाणे म्हणून तुम्हाला विचारतो मी, जसं अष्टविनायक म्हणतो आपण, विचारायचं नाही या आधारावर, पण त्याला एक तुम्ही विचारलं म्हणून आता तुमचं बी काय थोडंसं माझं परीक्षा घेतो थोडीशी. विद्वान शाहीर, मोठ्या शाहीरचे शिष्य आहात तुम्ही, बुधाजी शाहीर यांचे शिष्य. आणि तुम्हाला तर माहिती आहे, सांगण्यात काही अर्थच नाही. अमोरासाठी एकदा नकली हवे म्हणून नाही माहिती आहे सगळं तुम्हाला. पण तुका म्हणे पाहिजे जातीचे वेळ्या गवाराचे काम नव्हे, म्हणून काम तुम्ही जसं अष्टविनायक याला त्या काळात मोरेश्वर, गजानन, गणेश, विनायक, मल्हारेश्वर, सिद्धिटेक असे काही नावं पडली आहेत. तेव्हा अष्टविनायक होते आणि त्याला 8 पैलू म्हणत होते. म्हणून पहिले बाबासाहेबाला अष्टपैलू नेता म्हणत होते अगोदर. पण आजही म्हणतात शाहीर साहेबजी, आजही म्हणतात अष्टपैलू बाबासाहेबाला त्यावेळी म्हणत होते. पण आज मी अष्टपैलू आहेत. ते कोणते? बाबासाहेबाला अष्टपैलू म्हणत होते, पण ते अष्टपैलू कोणते त्याचे नाव तुम्हाला सांगायचे आहेत. विचार करून सांगा ते कोणते होते अष्टपैलू. एवढं सांगायचं, जास्त लांब लचक नाही विचारत. म्हणून बघा, सन्माननीय विवेक भाऊ बनसोड यांच्याकडून 51 रुपयाची भेट आली. सन्माननीय आदरणीय कागडे साहेब, रिटायरमेंट पोलीस ऑफिसर
मुक्काम सावनी नागपूर यांच्याकडून 101 रुपयाची भेट आली. सन्माननीय गोपालजी सार्वे मुक्काम गौरी बकरीचे ठेकेदार यांच्याकडून 10 रुपयाची भेट आली. संगारासी सहारे खैरी तालगाव खैरी यांच्याकडून 101 रुपयाची भेट आली. सन्माननीय आदरणीय आमचे मामाजी दामोदरजी टिकले पाटील साहेब मुक्काम जुनी कामठी यांच्याकडून 201 रुपयाची भेट आली. पार्टी आभारी आहे. लाख लाख धन्यवाद. पार्थकजी अवजे करतात, कोणी किराणा दुकान टाकतात आणि कोणी गाई म्हशी पाळतात, बकरे पाळतात, अनेक धंदे आहे. पण दादा मनुष्याचं जीवन पक्षासारखं फिरत असते दादा. म्हणून माझ्या घरी 2 म्हशी आहेत, 2 गायी आहेत, दुधाचा धंदा आहे, दूध विकण्याचा. का करतो? प्रपंच साधवायचा आहे. प्रपंच कारण संताचा आधार आहे. प्रपंच करून ज्याने परमार्थ साधविला, प्रपंच करून ज्याने परमार्थ साधविला तो नर जगी भला रे भला. म्हणून जास्त लक्ष प्रपंचाकडे द्यायचं आहे आणि थोडं लक्ष परमार्थाकडे द्यायचं आहे. दोन्ही काम दिवसभर करा कामधंदा, घडीभर भजावे गोविंदा म्हणतात. म्हणून कोणताही करा, कोणत्याही देवाची पूजा करा, कोणत्याही धर्माची करा. दादा एकच आहे त्याचं म्हणणं, सबका मालिक एक. म्हणून म्हणतो चला बाजारला का नाही गेली माझी पत्नी? माझ्या हाताने काय चूक खल्ली असेल, होऊ शकते. अरे बाईच्या हाताने चुका घडतात तशातला भाग नाही दादा. थोडीशी चूक असली बाईची आपण भडभड मारून देतो. पण दादा तो जमाना नाही राहिला आता. आता शिकला सवरला सुशिक्षित जमाना आहे. बायको पहिले मध्ये हात अंगाला लावायचं नाही, चुकलं असेल माझं. आणि हात कधी लावल्या मार शिवागाडी केले जास्त बिन भाड्याच्या खोलीमध्ये नेऊन टाकीन. कारण ना त्याला हिंमत झाली ना, लाडकी बहीण झाली ना. लाडकी बहिणीचे पैसे भेटले का जा तिकडे कुठं जायचं. म्हणून दादा नाही मारल्यानं पत्नी सुधारणार नाही, जिंदगानी आणखी बिघडून जाईल. म्हणून प्रेमाने आवाज देतो आणि बाजारला पाठवतो. का नाही गेलो? माझे लाळाचे लाडके नारी सिलाव घराचा दरवाजा बंद केला बिचारीनं. कोणाच्या घरी जाऊन बसली माहिती नाही. आवाज नसेल गेला ऐकू, पुन्हा आवाज देतो. माझे लाडाचे लाडके नारी सिलाव नाही आहे घरी. समजतो का हो मी? माणूस साधा बोळा झाला म्हणून बाईनं एवढं डोक्यावर नाही बसावं. शेवटी पती हा परमेश्वर आहे, बाईला दुसरा देवच नाही आहे. पती हाच परमेश्वर आहे. कसाही असो ना डोळ्यावर दिसो म्हणते. खरी गोष्ट आहे शहाण्या बाया. म्हणून समजतो मी आज बाजारला का नाही गेली. कारण दररोज राधा गोपिका सत्यभामा ह्या पोरी येत होत्या बोलवायला. राधाबाई चाला ना, राधाबाई चाला ना. आज काय नसन त्या नसतील आल्या म्हणून हे केली तिच्या घराकडे. अरे समजतो मी पगले. आता लहानपण घेतो म्हणा तुझ्यासाठी. लहानपण दे का जेव्हा मुखी साखरेचा देवा. म्हणून लहानपण घेतो ना तुझ्याकडे येतो, बोलवायला जातो दादा. लहानपण घेतल्याने लहान नाही होणार. मी बोलावून आणतो आणि बाजारला पाठवतो. दही दूध घरी पडलेलं आहे, मुलाबाळाची पाठी आहे, बोलावून आणतो आणि जातो. हॅलो चला देवा धर्माची पूजापाठ झाली. आपल्या संसाराकडे वळायचं आहे. कारण त्याच्या भरोश्यावर आपला संसार चालतो आणि त्या धंद्यावर आपल्या मुलाबाळाचं पोट भरतो. ज्या धंद्यामुळे आपल्याला संसारात सुख शांती मिळते. म्हणून 8 दिवस झाले माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही. होऊ शकते माझी काही चूक झाली असेल किंवा तिची चूक झाली असेल.
एकामेकाची खूप सन्मान करण्यात येईल. कारण पती पत्नीचे संसाराचे दोन चाका आहे. एक संसार जर घसरला तर संसार उघडा पडतो. म्हणून घरी जातो आणि आपल्या पत्नीची समजूत घालतो आणि आपल्या विचाराच्या दोन शब्द तिला सांगतो. तिचा विचार मी ऐकून घेतो. जातो घराकडे. उजळा राणी की माया केली समोती. उजळा राणी की माया केली समोती. भीमा तुझ प्रणाम गोदी गोदी. भीमा तुझ प्रणाम गोदी गोदी. भीमा तुझ प्रणाम गोदी गोदी. असे तरी करणं का माई? का म्हणून माणूस चला घराकडे आलो. आपल्या पत्नीला आवाज देतो आणि आपले विचार आपल्या पत्नीला सांगतो. तारे बाहेर गे राधा राधा ग. हे राधा नाही एका आवाजावर धावत येते. पण याचा अर्थ माझी राधा घरामध्ये नाही. कुठेतरी येताना बाजारात बसायला गेली असेल असं मला वाटते. नाही का? घरात राहिली असती तर एका शब्दात बाहेर आली असती. काय करा बाई, एक म्हणता दोनदा आवाज दिलं तरी पण यांच्याशी बोलली सुद्धा नाही. सुलक्ष करणार झालं ती माझ्याशी बोलत नाही, मी त्यांच्याशी बोलत नाही. अशाने प्रपंच होईल का? आज एवढ्या प्रेमाने आवाज दिला तर याला कोणतं नाही कोणतं काम पडलं असेल. उसळर आणि किमया केलीस तर मोठी, भीमा तुला प्रमाण कोटी कोटी. हा बरं आहे, ठीक आहे तुमचं. आज काम पडलं ना म्हणून आहे ना, म्हणून प्रेमाने बोलायचं आहे तुम्हाला. पण काय का असो ना, बोलते तुमच्याशी. गरीबी गरीब्या संसारात होती. गरीबी गरीब्या संसारात होती. तरी त्या भीमाला रमासात होती. तरी
मी तुला एक आवाज दिला. मला असं वाटलं की माझी राधा घरामध्ये नाही, एका आवाजात धावत येणारी कुठं तरी गेली असेल, कुठे जरा पदारात बसली असेल, म्हणून दुसरा आवाज दिला जोरात. जोराचा आवाज तुझ्याकडे आला म्हणून तू बाहेर आली, नाही का? हो बरोबर आहे. चेंगणं झालं थोडं. असं करीत नाही. राधा राधा काय मी- झालं? मी तुला आवाज दिला, त्या आवाजावर तू आली आणि याच्या अगोदर आवाज दिला तू आली नाही, म्हणून मला असं वाटलं का माझी राधा घरामध्ये नाही, कुठं तरी गेली असेल. काय करत होती? काय करत होती म्हणजे मी बचत गटाची अध्यक्ष आहे. मी हिशोब करत होती, तुमचा आवाज ऐकली आणि तो हिशोबाचा रजिस्टर ढिच्या तिथे ठेवली आणि तुमचा आवाज ऐकली. राधा हा? राधा असा आवाज माझ्या कानापर्यंत आला. आवाज आल्याबरोबर आल्याबरोबर लगेच मी हिशोबाचा रजिस्टर ठेवून दिला हा. आणि लगेच तुमच्या येसी अंगावर पहिलेच माहीत तिकडं आहे. मी काय म्हणतो, तू ना आपला हिसाब नाही केलास. नाही केलं. नाही केला ना? नाही. तर तू ना आपला हिशोब नाही केला, पण माझा हिशोब नाही केला. माहिती तुमचा कोणता हिशोब आहे हो? माहित कोणता नाही. हिशोब केली ना मी ना? हा, माझा हिशोब तुला माहित नाही. कोणता हिशोब आहे तुमचा वाला? सांगू? सांगा ना. ऐकशील? ऐक. म्हणजे सांगले बरं तुमचा हिशोब आहे नाही का? हो सांगा. आजच्या दिवसा पासून आज माझ्या घरामध्ये पडले आहे राधा ग, त्या पत्र्याच्या बाजारी का नाही गेली राधा 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 ग. 8 दिवसापासून बाजारला गेली का नाही? म्हणजे 8 दिवसापासून हा डोक्यावर माठ घ्यायचं हा? आणि 4 खेळोपाडे हिंडून यायचं हो, आणि घरी पैसा किती घेऊन यायचं? मला हे सांग, दही दूध विकसीन तर पैसा ना भेटेल तर फुकट विकसीन का? फुकट विकत नाही. हा? त्या धंद्याच्या वर्षाने काही पैसा झाला नाही. अरे लोकांच्या बिल्डिंग झाल्या आणि हे गवताची खोपडी हा, छद्र पडून गेले, थपो थपो पाणी फिरते. बरोबर आहे. का करता त्या राधा. धंद्याच्या भरोश्यावर? हा हा, त्या म्हणताना 3 मजली बिल्डिंग बांधली, हा, तर चोरी करून बांधली का? मेहनत केली. हा, त्यांना आपल्या पोरा बाळाला शिक्षण हो. शिकवलं, ड्युटी लागली म्हणून 3 मजली बिल्डिंग बांधली. तुम्ही का करता? आता आपली मोरं मोठे होतील, शिक्षण शिकतील, नोकरी लागत, आपण बी बांधू. म्हणजे असं म्हणता म्हणजे शिक्षण शिकल्याशिवाय मुलं बाळ ड्युटीवर लागल्याशिवाय आपण स्वतःचं घर बांधायचं नाही, हा. तेवढीतलं त्या मोडक्या खोपडीत राहायचं. अरे मोडक्या खोपडीच्या राजाच्या बिल्डिंग मध्ये नाही. पण तसंही शिक्षण शिकून काय करता? शिक्षण कोणावानी शिकायला पाहिजे. कोणाला म्हणजे? मग असे शिक्षण राहते. मला हे सांग, आपण शेतकरी माणसं, कोणते माणसं आहो आम्ही? आपण शेतकरी. आम्ही शेतकरी माणसं. हो, हो बरोबर. आपल्या तर शेती आहे, 2 एकर शेती, 2 गाई 2 म्हशी आहे, बरोबर आहे. हो. जोड धंदा म्हणजे आपला दया दुधाचा. मला हे सांग, शेती पिकली नाही, निसर्गानं साथ दिला नाही, मला फसल नाही झाली, तर मग का खाशील? का खाईन हो? मातीचे हेकलं खाईन. हा, आणि धंदा जर केला, 10 लिटर दूध द्यायचं, डेलिव्हर न्यायचं, कचाकच नोटा मोजायचे, हम्म. आपल्या घरी आणायचे, आपल्या पोरा बाळाला पोसायचं. असं म्हणजे दही दूध विकायला जायचं, माठ घेऊन जायचं, हा. घेता करा दही 4 खेडे फिरून यायचं. अरे बाबा. आणि पैसे आणायचे किती? ते किती रुपये? 100 रुपये. हे किती काचे? ह्या शेतकऱ्याला जोडधंद्याची गरज आहे. कोणाचा पांढेला असो, कोणाचा भाजीपाला असो, कोणाचा कोणता धंदा, म्हणजे हा त्याला जोडधंदा. जोडधंदा झाला. निवड त्या धंद्यावर जर राहिलो तर आपलं पोट भरेल का? नाही नाही. पण त्याच्यासाठी तर काय ना काय करत लागल. आता मग आपल्या पोराला शिक्षण शिकवतो म्हणता. हा, आता कोणतं शिक्षण शिकवतो आपल्या पोराला? काहून नाही शिकवीन ना. आपले मुलं लहान लहान आहे, मोठे व्हायचे आहे, मोठे झाल्यावर शिक्षण शिकल्यावर पाहिजे बरं केवढी बिल्डिंग तसंही पाहिजे. शिक्षण घेणं नाही, पण शिक्षण कसं घ्यायला पाहिजे? हा, कसं घ्यायला पाहिजे? शिक्षण घे तू त्या भीमासारखा रे, गरिबीला माझ्या बळा विसरून पोरे. शिक्षण घे तू त्या भीमासारखा रे, गरिबीला बळा माझ्या विसरून पोरे. त्याच्यावर
सारखा रे गरिबीला बाळा माझ्या विसरू नको रे शिक्षण घे तुझ्या भीमा सारखा रे गरिबीला बाळा माझ्या विसरू नको रे बरोबर आहे, तुझे म्हणते तुझेही बरोबर आहे, पण माझ्याही बरोबर आहे ना. नाही मला हे सांग, माझंही बरोबरच आहे तू हसून राहिलीस, हो. या गरीबाने हसतात मी आणि तू हसली तर दुःख मला होते. हसते तर माझा दात दिसून राहिलं का अरे बाबा बरोबर आहे ना, कोणाला हसाव नाही, कोणाच्या गरीबाला पाहून हसाव नाही. हुकुंडाची दशा एक वेळा पलटते. असं म्हणता हा म्हणजे एकदा पलटल्याशिवाय बरोबर राहणार. आहे. असं म्हणता हो तुम्ही. ऐक समोर काय म्हणतो मी, काय म्हणतो कोणाला तुम्ही? हसायचं नाही आणि कोणाला झुरली पडायचं नाही आणि कोणाच्या बिल्डिंगला झुरायचं नाही. आपली तनाची झोपडी आपल्या कामाची. कामाची. बिलकुल तणाची झोपडी कामाची. हा. त्या तणाच्या झोपडीमध्ये कुत्रीच्या आणि गड्डा करून राहून तर चालेल. हो, हो. म्हणून राधा आता दोन शब्द सांगतो आई, त्या संसाराविषयी आपल्याला संसार करायचा आहे पती पत्नीने. माझ्या चुकलं असेल तर तू मला सांगतो, तुझ्या चुकलं असेल तर मी तुला सांगतो. नवऱ्याचं चुकलं तर बायकोनं करावं, बायकोचं चुकलं तर नवऱ्यानं करावं. हा. मग नवऱ्याचं पीठ बायकोचं मीठ तेव्हा जिंदगानी होते ती. नाही तर मग जन्माची किटकिट. म्हणून ते किटकिट नाही पाहिजे घरात, सुखाचं पाहिजे जेवण, नाही का? मग काय? ऐक मी का म्हणतो, सैया जाना में हो, सैया जाना में गवना कराई ले जाई लेना काम आएगी. सैया जाना में गवना कराई ले जाई लेना काम आएगी. राधा घाबरुनी करतील काय घातील धोका जीवनामध्ये. राधा घाबरुनी करतील काय घातील धोका जीवनामध्ये. घाबरुनी करतील काय घातील धोका जीवनामध्ये. राधा घाबरुनी करशील काय घातील धोका जीवनामध्ये. राधा तू घाबरशील ना मी घाबरीन, मग आपला संसार होईल का? नाही दोघे जर घाबरत तर संसार दोघांची होणार बी नाही. हिंमत पाहिजे, हिमतीनं जीवन जगायचं. छातीने माती लावा लागेल. हा तेव्हा जीवन जगणं होईल. असं बरोबर आहे तुमची गोष्ट. जगू हिमतीने हो, जगू हिमतीने भेटणार नाही विचार करा मनामध्ये. जगू हिमतीने भेटणार नाही विचार करा मनामध्ये. करशील काय घातील धोका जीवनामध्ये. जगू हिमतीने भेटणार नाही विचार करा मनामध्ये. दादा मला एक सांग, या 5 वर्षाआधी कोरोना बिमारी आली आली होती ना? आली होती. आपल्या देशात नाही तर त्या विदेशात जवान मेले ना, म्हातारे वाचले. म्हातारे वाचले म्हणजे त्याचे हाडेपुळे बरोबर होते. आणि जवान जवान गेले लवकर. मेले, मग नुकसान झालं झालं ना. आणि दुसरं नुकसान, नदी नाल्याला पूर आला, पूर आलं शेतीची फसल गेली. सारी केली हो. मग शेतकरी जगन का मरण,
मेल्याशिवाय राहणार नाही. मग त्याची शेतीची फसल गेली तुला खरंच जगत. कसं जगाल बा? मग हे असं दुःख आलं, या दुःखाला सावरणारा कोणतरी पाहिजे ना. कोण पाहिजे मग? कोणाची हिंमत लावून लागाच लागेल का नाही. हो हिमतीला म्हणून हिमतीला लागेल. आपलं हिमतीला जीवन जगायचं. ऐक सावरणार. हो, जगू हिमतीने जगू. राधा, काय ओ, कोरोनाच्या बिमारीने किती लोक मेले ग. कोरोनाच्या बिमारीने किती लोक मेले ग. पुरामध्ये अन्नदान सर्व वाहून गेले ग. पुरामध्ये अन्नदान सर्व वाहून गेले ग. मला हे सांग, नदी नाल्याला पूर आला, हो आलं ना. सर्वच्या शेतीची फसल वाया गेली आणि आपली वाटली. बरोबर आहे ना. आपलं वाटलं म्हणून आपण खुशीत आहोत आणि यायचं गेलं तर यायचं केलं तर मग सांगा नाही किती दुःखी असते. मग ह्या जगात नुकसान झालं थोडं जाऊन पाहिलंस का? ते घ्या. जाऊन पाहिलं का? नाही ना. या गरीबाचं नुकसान झालं जाऊन पाहिलं का तुला? नाही 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 नाही. आणि आपलं वाटलं म्हणजे झालं आणि गरीब मेला तर गेला. मग काय तर. अव झालं नुकसान, हो, हो, झालं नुकसान, विचारून पहावी जाऊन थोडी जनावरी. हिमतीने येणार नाही विचार केला अनामती. करशील काय करशील धोका जीवनामध्ये. हिमतीने येणार नाही विचार केला मनामध्ये. दादा, मला एक सांग, जन्म झाला तो माणूस मरणार आहे. अहो एक दिवस जन्म आहे त्याला मरण आहे. मरणार आहे ना. पण मला हे सांग, कोणाचं मरणं कसं, कोणाचं मरणं कसं. अहो तर कोणाचं मरण कसं तुम्हाला काय माहित राहते का? आपण म्हणतो हा माणूस वावरात गेला नसता तर याला सरळ बसून मरणं आलं नसतं. हा रस्त्याने गेला नसतात, हा मेला नसता, ठेस लागली असता, मेला नसता. आणि तो माणूस रस्त्याने जाता फटफटीने ऍक्सिडेंट झाला, तो गेला नसता तर मेला नसता असं म्हण आहे. म्हणायला म्हणून मरणं सर्वेले आहे. सर्वच आहे. सर्वच मरत आहे. आपण काही एक दिवसाने जाऊ नाही का. मराचा ते गोष्ट बरोबर आहे. हा. तसं नाही ना, पण मरावे परिकीर्ती रूपे उरावे असं आहे. त्याच्या नशिबात लिहिलं आहे. जसं मरणं त्याच्या नशिबात आहे तसंच होते. हो तर जसं कर्म त्याच्या बरोबर. आपण किती करून म्हणतो ना हा माणूस या गेला नसता मेला नसता, हे काही नाही आहे. नाही. जे लिहिलं आहे नशिबात ते होणार आहे. जे कर्म ऐक आहे ते. सांगतो म्हणतो. मरण या सर्वाला येणार आहे. मरण या सर्वाला येणार आहे ग. जे नाही आपलं कोण येणार आहे ग. जे नाही आपलं कोण येणार आहे ग. जे आपल्या जो राज्य ते बी नेते आणि आपल्या जे राहिलं होतं ते आपलं आणि गेलं ते त्याच. म्हणून माझे वस्ताद काय म्हणतात, काय म्हणतात? गुरु मोरे स्वराच्या संगतीनं राही काही व तरुण मनावती. हिमतीने येणार नाही विचार देणं मनावती. राधिका आणि गोपिका करून तयारी मा करून तयारी दिल हो दिली. राधिका आणि गोपिका करून तयारी मा करून तयारी दिल हो दिली.
आपल्या संगत घेऊन आपल्या मावश म्हातारी मावश म्हातारी दिर हो दिली संगत घेऊन आपल्या मावश म्हातारी दिर हो दिली अशा बोलत चालत चालल्या अशा बोलत चालत चालल्या मथुरे बाजारी मथुरे बाजार दिल हो दिले अशा बोलत चालत चालल्या मथुरे बाजारी मथुरे बाजार दिल हो दिले जायचं नाही का चालू शिवाय आपण जायचं आता जायचं ना आणि या मथुरेच्या मार्गानं राधाबाई चालली गवळण चला धीर हो चला दिदी राधाबाई चालली गवळण राधाबाई चालली गवळण राधाबाई चालली गवळण दयाचे माठ भरले तीन चला धीर हो चला दिदी माठ भरले दिन दयाचे माठ भरले तीन निघाल्या उभ्याच्या मार्गानं चला दिल हो चला दिली निघाल्या उभ्याच्या मार्गानं निघाल्या उभ्याच्या मार्गानं निघाल्या उभ्याच्या मार्गानं पदरबाई उडते वाऱ्यानं चला दिल हो चला दिली पदरबाई उडते वाऱ्यानं पदरबाई उडते वाऱ्यानं पदरबाई उडते वाऱ्यानं वाटबाई रोकली कानानं चला दिल हो चला दिदी वाटबाई रोकली कानानं वाटबाई रोकली कानानं वाटबाई रोकली कानानं गुरु सदाशिव लक्ष्मण चला दिल हो चला दिदी जायचं नाही ना चाल उशीर झाला घरला जायचं चाल
Ada yang